नमस्कार मित्रांनो. आज आपल्या मार्केटमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे, ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. जे आपण आधी आपल्याकडे 2 इंडेक्स राहायचे. एक BSE आणि एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर या दोघांमध्ये आपल्याला निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स या सगळ्या गोष्टी आपण विकली त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असायचो. पण आता मागे आपण एक व्हिडिओ केला होता, की आता मंथली एक्सपायरी स्टार्ट होणार आहे, वीकली एक्सपायरी बंद होणार आहे. तर वीकली एक्सपायरी मध्ये आता फक्त निफ्टी 50 राहिलेली आहे. तर त्यामध्ये विषय असा होत होता, तर खूप लोकांनी ट्रेडिंग ही ऑप्शन ट्रेडिंग ही खूप लोकांनी कमी करून दिली. कारण त्या ठिकाणी थोडेसे आता पैसे, लॉट साईज वाढल्या आणि प्रीमियम ही हाय असतात. डेली एक्सपायरी असायची. तर आपण आज निफ्टी 50 मध्ये जर व्हॉल्यूम असला नसला तर आपण लगेच मिड कॅप मध्ये कन्वर्ट व्हायचो. मिड कॅप मध्ये नसला तर आपण सेन्सेक्स मध्ये कन्वर्ट व्हायचो. आपल्याला आता तसं करता येत नाही आणि तसं करायला गेलं तर जे आपले प्रीमियम असतात, शेअरचे जे प्रीमियम असतात, लॉट साईजचे जे प्रीमियम असतात ते खूप कॉस्टली असतात. 500-500 रुपये, 600-600 रुपये असं एक प्रीमियम असतं आणि लॉट साईज घ्यायला आता खूप जास्त पैसे लागतात. एक लॉट आता आधी पहिले जो 5,000 मध्ये जो लॉट यायचा तो आता 15,000, 20,000 एवढ्या किमतीत झालेला आहे. म्हणजे 2 पटीने ते रेट वाढलेले. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग आपल्या लोकांनी कमी केलेली आहे. त्यामुळे लॉस कोणाचा होतोय? जे ब्रोकर असतात. झिरोधा आपलं जे एंजल वन असेल, ग्रो असेल, अपस्टॉक असेल, झिरोधा असेल, काईट असेल, जे आपले ब्रोकर असतात. त्यामुळं पब्लिक कमी झाल्यामुळे जे ब्रोकर असतात त्यांना जे चार्जेस आणि टॅक्सेस मिळायचे, आता आपण एक नॉर्मली आपण एक ट्रेड पंच केल्यानंतर आपल्याला ब्रोकरेज जे असतं ते द्यावं लागतं. प्रत्येक ब्रोकरेजचं प्रत्येक वेगवेगळ्याचं ठरलेलं असतं. कोणी ₹40, कोणी ₹50. आपण ते नाही बोलत, पण प्रत्येक ब्रोकर त्याचा ब्रोकरेज चार्ज आपल्याकडून बाय आणि सेलचे घेत असायचे. तर त्यामुळं त्यांचा तिथं प्रॉफिट व्हायचा आणि आता लोकांनी ट्रेडिंग कमी केल्यामुळे थोडं आता त्या आधीपेक्षा ज्या कंडिशन होत्या त्या टफेस्ट झाल्यामुळे काही लोकांनी यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळं आपल्याला ब्रोकर आणि जे टॅक्सेस होते ते त्यांना कमी मिळत आहे. तर आता काही लोकांनी मिळून डायरेक्ट BSE, NSE ही जी गोष्ट होती त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटने काय सांगितलं होतं, की BSE चा किंवा NSE चा तुम्ही BSE चा एक एक कुठलाही एक्सचेंज, जो BSE चा एक्सचेंज आहे त्याच्यात तुम्ही कुठलाही एक इंडेक्स तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवू शकतात. मग तुम्ही बँक निफ्टी ठेवा, निफ्टी ठेवा, त्यापैकी तुम्ही कुठेही एक ठेवू शकतात. आणि सेन्सेक्स BSE मध्ये होता, तर सेन्सेक्सचं पण मंथली एक्सपायरी झालेली आहे. अशा गोष्टींमुळे यांना पैसे कमी मिळत होते. तर आता नवीन आपल्याकडं MSC नावाचा एक्सचेंज ओपन झालेला आहे. म्हणजे MSC एक्सचेंज, BSE एक्सचेंज आणि NSE एक्सचेंज असे तिघं एक्सचेंज मिळून आता वीकमध्ये 3 एक्सपायरी आपल्याला पुन्हा बघायला मिळतील. हा एक आता थोडा लांबून घेतलेला पर्याय आपण असं म्हणू शकतो. तो पण हा आपला जो विषय हा आपल्या गव्हर्नमेंटचा प्रूफनुसार हा आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो. तर आपलं जे सेबी आहे, सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे आपले इंडियाचं जे बोर्ड आहे शेअर मार्केट त्यावर नियंत्रण ठेवतं. पण सेबी म्हणतात, सेबीच्या चीफ कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, त्यांनी टॅक्स चार्जेस वाढवले त्यांना सगळेजण ओळखतात. तर त्यांनी आपल्याला सेबी अप्रूव्ह हा MSCI इंडेक्स करून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायला काय मिळेल, इंडेक्स कोणता असेल, आपण इंडेक्स असतात आता NSE मध्ये, BSE मध्ये आपले होते, सेन्सेक्स होते, निफ्टी 50 होते, मिड कॅप होते, फिन निफ्टी होती, निफ्टी 50 होती. तसे यामध्ये हे बघा वरती इथं SX40 नावाचा आपल्याला इंडेक्स MSCI एक्सचेंज, एक्सचेंजचं नाव MSCI आहे आणि इंडेक्सचं नाव SX40 असेल. यामध्ये टॉपचे जे 14 स्टॉक्स असतील, म्हणजे निफ्टी 50 मध्ये कसे 50 मेन जे टॉपचे स्टॉक असतात ते निफ्टी 50 मध्ये असतात.
आणि बँक निफ्टी मध्ये जे 15 टॉपला स्टॉक्स असतात, बँकिंग सेक्टर असतं, ते 15 बँक असतात त्या टॉपच्या असतात, त्या आपल्याला निफ्टी 15 आपलं बँक निफ्टी मध्ये बघायला मिळायच्या. त्याच पद्धतीने इथेही SX40 नावाचा हा इंडेक्स आपल्याला ट्रेड करायला मिळेल आणि त्यामध्ये आपल्याला जे 40 स्टॉक्स आहेत ते जे टॉपचे असतील MSCI मध्ये ते ठरवतील आता कुठले 40 स्टॉक्स असतील. त्यामध्ये आपल्याला स्टॉक्स बघायची गरज नसते. इंडेक्स हा 40 स्टॉक्स मिळून त्यांनी एक इंडेक्स तयार केलेला आहे. जसं निफ्टी 50, बँक निफ्टी जशी होती तशी. त्यामध्ये मग आता ऑप्शन चेन येईल. यात ही वीकली एक्सपायरी म्हणजे मंथलीच असेल, पण वीकली मध्ये कसं येईल, आता जी फ्रायडेची एक्सपायरी होती सेन्सेक्सची ती आता ट्यूसडेला झालेली आहे. ट्यूसडे नंतर थर्सडेला आपली असेल निफ्टी 50 ची असतेच. आता ती चेंज झाल्यामुळे निफ्टी 50 ची असते, बँक निफ्टीची नसते. आणि फ्रायडेला आपल्याला MSCI ची म्हणजे हा जो नवीन एक्सचेंज आपल्याला बघायला मिळतोय याची एक्सपायरी आपल्याला बघायला मिळत जाईल मित्रांनो. तुम्ही या MSCI बद्दल, नवीन एक्सचेंज बद्दल तुम्हाला जर काही अजून डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील या गोष्टींमध्ये तर मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात. याविषयी तुम्हाला काही नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च करून तुम्ही याची इन्फॉर्मेशन सगळी काढू शकता. त्याच्यात कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे, किती लोकांनी हा स्टॉक चालू केलेला आहे, याला कोणी कोणी परमिशन दिलेली आहे, या गोष्टी मी सगळ्या वाचलेल्या आहेत. पण एवढं सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं की आपला MSCI हा नवीन इंडेक्स आपला एक्सचेंज चालू झालेला आहे. त्यामध्ये SX40 या नावाचा इंडेक्स आपल्याला बघायला मिळेल आणि याच्यात तुम्ही ट्रेडिंग उद्यापासून सुद्धा करू शकतात. एक नवीन 2025 चा 1 तारखेपासून याच्यात ट्रेडिंग आहे चालू. पण त्यामध्ये विषय असा आहे चालूला की त्यामध्ये व्हॉल्यूम कमी असेल. म्हणजे जे कॅन्डल्स असतात त्या एकदम फास्ट मूव्ह नाही करणार. त्याच्यात कारण काही लोकांना अजून माहिती नाही ना त्या गोष्टींमध्ये काय काय नाही. त्यामुळं थोडे दिवस त्याच्यात व्हॉल्यूम कमी असेल, पण काही दिवसानंतर बँक निफ्टी, निफ्टी, सेन्सेक्स याच्या लेवल पर्यंत तो पोहोचेल. आणि MSCI चे जे शेअर होते ते 1-2 रुपयाला जे चाललेले होते ते आज 10 रुपये, 12 रुपये, 8 रुपये, 9 रुपये असे ऑलरेडी वाढलेले आहेत. एक्सचेंजची आणि सेबीची परमिशन मिळाल्यामुळे त्याचे शेअर सुद्धा वाढलेले आहेत. तरी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा. धन्यवाद मित्रांनो.